मैं सिर्फ आपके जो भावनाएं हैं स्कूल के बारे में उनको मैं एक कविता के रूप में आपको बताना चाहती हूँ। सिर्फ एक कविता जो है मराठी में है। आई थिंक आप सबको मराठी समझ में आ जाएगा क्योंकि भावना वही है सबकी, ये मुझे पता है। सो कविता ऐसी है, शाळेची जागा जरी असली लहान, शाळेची जागा जरी असली लहान, तरी आमच्या चिमुकल्यांना घडवण्याचं कार्य तुम्ही करताय खूप महान। तरी आमच्या चिमुकल्यांना घडवण्याचं कार्य तुम्ही करताय खूप महान। सगळ्यांनाच मी बघते ॲक्च्युली, रोज सकाळी जेव्हा आपण मुलांना सोडवायला जातो तिसऱ्या मजल्यावर, तर अगदी प्रत्येक आईवडिलांची खूप दमछाक होत असते वरती जाताना। सो तेव्हा माझ्या मनात असं येतं कधी कधी की रोज सकाळी मुलांना शाळेत सोडताना वाटतंय जणू चढतोय शिवरायांचा एखादा किल्ला। रोज सकाळी मुलांना शाळेत सोडताना वाटतं जणू चढतोय शिवरायांचा एखादा किल्ला, पण वरती गेल्यावर मात्र प्रत्येक आईला मिळतो जणू साक्षात जिजाऊंचा सल्ला। पण प्रत्येक आईला वरती गेल्यावर वाटतं जणू साक्षात मिळतोय जिजाऊंचा सल्ला। अभ्यासाबरोबरच मुलांचा होतो इथे सर्वांगीण विकास। अभ्यासाबरोबरच मुलांचा होतो इथे सर्वांगीण विकास, कारण तुमच्यासारखाच इथला पूर्ण स्टाफ सुद्धा आहे तितकाच झकास। कारण तुमच्यासारखाच इथला पूर्ण स्टाफ सुद्धा आहे तितकाच झकास। असो कोणत्याही दिवसाचं सेलिब्रेशन, डान्स असो भाषण किंवा सायन्स एक्झिबिशन। असो कोणत्याही दिवसाचं सेलिब्रेशन, डान्स, भाषण किंवा सायन्स एक्झिबिशन, प्रत्येक गोष्टीचंच कसं काय जमतं मॅडम तुम्हाला एवढं परफेक्ट नियोजन? प्रत्येक गोष्टीचं कसं काय जमतं तुम्हाला मॅडम एवढं परफेक्ट नियोजन? क्रीडो लॅबमधील प्रयोगांमुळे मिळते मुलांना अनोखी शिकवण। क्रीडो लॅबमधील प्रयोगांमुळे मिळते मुलांना अनोखी शिकवण, सोबतच मुलांना मिळते स्वावलंबनाचे शिक्षण। सोबतच मुलांना मिळते स्वावलंबनाचे शिक्षण। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मॅडम अगदी प्रत्येक मुलाचा अगदी प्रत्येक फोटो व्हिडिओ आपल्याला आठवणीने पाठवत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कॅमेरामध्ये अचूक टिपतात तुम्ही आमच्या प्रत्येक चिमुकल्याच्या प्रगतीचा क्षण। कॅमेरामध्ये अचूक टिपतात तुम्ही प्रत्येक चिमुकल्याच्या प्रगतीचा क्षण। ते बघता क्षणीच आनंदाने भारावून जातं प्रत्येक आई वडिलांचं मन। ते बघता क्षणीच आनंदाने भारावून जातं प्रत्येक आई वडिलांचं मन। त्यानंतर कधी कधी ना मला असं वाटतं इतका व्याप असताना देखील सतत असतात मॅडम तुम्ही शांत आणि हसतमुख। इतका व्याप असताना देखील सतत असतात तुम्ही शांत आणि हसतमुख। कधीच नसतो तुमचा चेहरा गंभीर, कधीच नसतो तुमचा चेहरा गंभीर। आणि याचं रहस्य मला आज इथे आल्यावर सरांकडे बघून सुद्धा कळालंय की याचं खरं रहस्य म्हणजे तुमच्या पाठीशी आहे सर आणि तुमच्या परिवाराची साथ खंबीर। याचं रहस्य म्हणजे तुमच्या पाठीशी आहे सर आणि तुमच्या परिवाराचं साथ खंबीर। तुम्ही या चिमुकल्यांसाठी जे करताय त्याचं वर्णन मी शब्दात काय करू? तुम्ही आमच्या चिमुकल्यांसाठी जे करताय याचं वर्णन शब्दात मी काय करू? फक्त इतकंच म्हणेन ककून स्कूलमधून बाहेर पडणारा प्रत्येक चिमुकला म्हणजे होतो जणू रंगबिरंगी फुलपाखरू। ककून स्कूलमधून बाहेर पडणारा प्रत्येक चिमुकला म्हणजे जणू रंगबिरंगी फुलपाखरू। खरं तर माझा मुलगा सिनियर केजीला आहे आणि खूप एकाच वर्षाचा सहवास त्याला मिळाला आहे, कारण मी याच वर्षी त्याचं ॲडमिशन इथे घेतलं होतं। पण तरी सुद्धा मला असं वाटतंय ही शाळा सोडून नवीन शाळेत जाणं माझ्या मुलासाठी होणार आहे खूप अवघड। ही शाळा सोडून नवीन शाळेत जाणं प्रत्येक सिनियर केजीच्या मुलासाठी होणार आहे अवघड। पण मुलांइतकीच आमच्यासारख्या पालकांचीही पावलं झाली आहेत जड। पण मुलांइतकीच आमच्यासारख्या पालकांचीही पावलं झाली आहेत जड। शेवटी मला फक्त एकच सांगावंसं वाटतं, अखंडपणे तेवत राहावा तुम्ही लावलेला हा ज्ञानरूपी दिवा। अखंडपणे तेवत राहावा तुम्ही लावलेला हा ज्ञानरूपी दिवा। अशीच भरभराट होऊ दे हीच प्रार्थना तुला देवा।
अशीच भरभराट होऊ दे हीच प्रार्थना तुला देवा. धन्यवाद.